अधिकाऱ्यांच्या बाबतीत सुद्धा ते अशाच पद्धतीनं काही करू पाहण्याच्या दृष्टीने तिकडे उपस्थित होते। आपल्याकडे कालची घटना जी काही सविस्तर माहिती आहे ती कालच प्राप्त झालेली आहे, पण अशा परिस्थितीमध्ये कुठल्या तरी हेतूनच त्या ठिकाणी ते आलेले आहेत असं अतिशय जबाबदारीने मी त्या ठिकाणी उल्लेख करते आहे की ते त्या मानसिकतेनेच त्या ठिकाणी उपस्थित होते। म्हणजे कुठेतरी सगळ्यांमध्ये एक संभ्रम निर्माण करायचा आणि जणू काही या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्यावरच काही अन्याय होतोय हे भासवण्याचा प्रयत्न विकास गोखले त्या ठिकाणी करत होते। म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा हेच त्या ठिकाणी म्हटलं पाहिजे की ज्यांनी कायमच या गुन्हेगारीच्याच पार्श्वभूमीवरती महाडमध्ये अशा प्रकारचं दहशतीचं वातावरण ते करत आलेले आहेत आणि असं काही वेगळं चित्र भासवलेलं आहे की ते त्या ठिकाणी विक्टिम आहेत। म्हणजे निषेध नक्की नेमका कोणी कोणाचा करावा हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये हनुमान जगताप असतील किंवा श्रेय जगताप असतील यांची नावं पण ऍड केलेली आहेत, याकडे तुम्ही कसं बघताय? बघा, आता ह्या सगळ्या भूमिकेकडे बघत असताना वास्तविकदृष्ट्या तिथे ती व्यक्ती तिथे हजर सुद्धा नव्हती आणि अशा प्रकारचं चुकीचं त्यांनी गुन्हे दाखल करण्याच्या मानसिकतेमध्ये त्यांच्या म्हणजे ह्या लोकांवर सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे। मला असं वाटतं पोलीस प्रशासनाकडे सर्व प्रकारचे CCTV फुटेजेसपासून सगळ्या ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत त्या आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्यांच्याकडे आहेत। त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा तपास मला असं वाटतं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब जे गृहमंत्री सुद्धा आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की ह्याची सखोल चौकशी आपल्या माध्यमातून केली गेली पाहिजे। पण स्थानिक प्रशासनाकडून गुन्हे दाखल झाले नाही त्यासाठी आपल्याला SP ऑफिसला जावं लागलं, हे खरं आहे का? नाही, असं काही नाही आहे। गुन्हे दाखल झालेले आहेत ना। गुन्हे दाखल होण्यासाठी प्रयत्न करावा लागला, थेट दाखल झाले नाही असं खरं आहे? हो, सुरुवातीला ज्या वेळेला आम्ही गेलो त्यावेळेला त्यांच्याकडनं गुन्हे दाखल करण्यात आलेले नव्हते आणि मला असं स्पष्ट म्हणायचं आहे की कुठल्याही प्रकारचा त्यांच्यावरती दबाव होता का, स्थानिक नेतृत्वाचा त्या ठिकाणी विद्यमान आमदारांचा त्याच्यावरती दबाव होता का, हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्याच्यामुळे या अशा चुकीच्या पद्धतीनं पोलीस प्रशासन सुद्धा स्थानिक वागणार असेल तर त्या बाबतीत सुद्धा मला असं वाटतं आदरणीय मुख्यमंत्र्यांकडनं त्याची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे। सुरुवातीला ज्या वेळेला आम्ही त्या ठिकाणी गेलो त्यावेळेला त्यांनी कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करून घेणार नाही अशी भूमिका स्थानिक पोलीस प्रशासनाची निश्चितपणे त्यावेळेला होती। कोणत्या पोलीस स्टेशनची भूमिका आपल्याला आली होती? कोणत्या पोलीस स्टेशनवर प्रवेश केला होता? सगळे आपण म्हणजे संबंधित माणसं आपण इथे गेलो, शहरला गेलेलो, हे त्याच्यात घेत आहे का? नाही, हे कशाला घ्यायला पाहिजे? पण हे अच्छा लाईव्ह मध्ये प्रशासनाकडे मॅडम आता आपली काय मागणी? प्रशासनाकडे आमची एवढीच मागणी आहे की ज्या परिस्थितीचं वातावरण आज महाडमध्ये झालेलं आहे, खरं तर महाड ही ऐतिहासिक भूमी म्हणून ओळखली जाते, क्रांतिकारी भूमी म्हणून महाडची ओळख या ठिकाणी संपूर्ण जगासमोर असताना ही अशा प्रकारची गुंडगिरी ही पहिल्यांदाच महाडमध्ये अनुभवायला मिळते आहे। या ऐतिहासिक शहराचं जी संस्कृती आहे हे जतन करण्याचं काम खऱ्या अर्थानं इथल्या स्थानिक नेतृत्वाचं सुद्धा असणं गरजेचं आहे। पण दुर्दैवाने ह्या सगळ्या गोष्टींकडे पाठ फिरवताना आम्हाला तरी ते जाणवलेलं आहे। आज आमची महाडची जनता ही निश्चितपणे ह्या भीतीच्या वातावरणामध्ये जगते आहे